Enantiomers, the optical isomers which are non-superimposable mirror image of each other are called as enantiomers. ऑप्टिकल आयझोमर्स कंपाऊंड जर असला तर त्याच्या ज्या इमेज असतील त्या नॉन सुपर इम्पॉसिबल मिरर इमेज ते ऑप्टेन करते आणि जे दोघं कंपाऊंड आहेत त्यांना आपण इनॅन्शिओमर्स असं म्हणतो किंवा त्यांना इनॅन्शिओमॉर्फ्स किंवा त्यालाच ऑप्टिकल अँटीपोड्स असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल 2-chlorobutyne एक्झिस्ट ॲज पेअर ऑफ अ इनॅन्शिओमर. जे 2-chlorobutyne आहे तो इनॅन्शिओमर आहे. आता फॉर एक्झाम्पल 2-chlorobutyne आपण असं दाखवू शकतो. इकडं क्लोरो, समजा इकडं मिथाईल, इकडे एक हायड्रोजन आणि इथे C2H5 त्याची ही मिरर इमेज. ठीक आहे. नंतर इकडं हायड्रोजन. आता बघा हा मिथाईल आहे ना, हा या बाजूला येईल इकडं मिथाईल H इथेच आणि हा इथाईल C2H5. आता हे जर बघितलं हे दोघं कंपाऊंड काय आहेत, नॉन सुपर इम्पॉसिबल मिरर इमेज. याला आपण ऑप्टिकल ॲक्टिव्ह का म्हणतो, कारण ह्या कार्बनला जो ग्रुप आहे, चारही ग्रुप अटॅच आहेत ते डिफरंट आहेत म्हणून तो काय ऑप्टिकल आयझोमर्स आहे. आणि त्याची मिरर इमेज जी असणार आहे ती नॉन सुपर इम्पॉसिबल मिळते. आलं लक्षात. म्हणून आपण या दोघं कंपाऊंडला काय म्हणतो, इनॅन्शिओमर्स असं म्हटलं जातं. Enantiomers have आयडेंटिकल फिजिकल प्रॉपर्टी. आता जे इनॅन्शिओमर्स असतात त्यांची फिजिकल प्रॉपर्टी आयडेंटिकल असते. म्हणजे मेल्टिंग पॉईंट असेल, बॉइलिंग पॉईंट असेल, डेन्सिटी असेल, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असेल, हे आयडेंटिकल असतात. फक्त त्यांचं जे ऑप्टिकल रोटेशनचं साईन हे चेंज झालेलं असतं. मॅग्निट्यूड ऑफ देअर ऑप्टिकल रोटेशन इज इक्वल बट साईन. आता जी मॅग्निट्यूड असते ऑप्टिकल रोटेशनची ती पण इक्वल असते, पण जे साईन आहे ऑप्टिकल रोटेशनचं ते अपोजिट असतं. दे हॅव आयडेंटिकल केमिकल प्रॉपर्टी एक्सेप्ट टुवर्ड्स ऑप्टिकली ॲक्टिव्ह रिजन. तसंच त्यांची जी केमिकल प्रॉपर्टी त्यासुद्धा आयडेंटिकल आहे. फक्त एक जी ऑप्टिकल ॲक्टिव्ह रिजन्स बरोबर ती जर प्रॉपर्टी सोडली तर बाकीच्या सगळ्या प्रॉपर्टी त्यांच्या आयडेंटिकल असतात. आता फॉर एक्झाम्पल एखादा कंपाऊंड आहे तो ऑप्टिकली ॲक्टिव्ह आहे. ठीक आहे. तर जर आपण तो एक प्लेन पोलराइज लाईट त्याचा असेल, त्याच्यावरनं तो लाईट आपण पास केला तर एक वेळा त्याचं जे रोटेशन होईल ते क्लॉकवाईज होईल आणि एक वेळा होईल अँटी क्लॉकवाईज. म्हणजे क्लॉकवाईज होईल तर आपण कन्सिडर करू, समजा हा प्लेन पोलराइज लाईट आहे, हा प्लेन पोलराइज लाईट आहे. तो सबस्टन्समधनं पास केला, त्याच्यानंतर त्याचं जे रोटेशन होणार आहे अशा पद्धतीने क्लॉकवाईज. नंतर एक प्लेन पोलराइज लाईट आपण पास केला ऑप्टिकली ॲक्टिव्ह सबस्टन्समधनं, रोटेशन झालं हे. आता तो जो रोटेशनचा अँगल आहे तो सेम असणार आहे. समजा आपण याला इथं थिटा कन्सिडर केलं, याला पण इकडं थिटा. फक्त एक वेळा ते काय झालं क्लॉकवाईज, एक वेळा झालं अँटी क्लॉकवाईज. म्हणजे एकाचं साईन पॉझिटिव्ह असेल, समजा आपण याचं पॉझिटिव्ह घेतलं साईन, तर याचं रोटेशनचं साईन आपल्याला काय घ्यावं लागेल, निगेटिव्ह घ्यावं लागेल. अँड इक्विमोलर मिक्सचर ऑफ इनॅन्शिओमर इज कॉल्ड रेसिमिक मॉडिफिकेशन ऑर रेसिमिक मिक्सचर्स. आता जे इक्विमोलर मिक्सचर आपल्याला जे इनॅन्शिओमरचं मिळणार आहे, म्हणजे जे इनॅन्शिओमर जे दोघं ऑप्टेन होणार आहे त्याला आपण रेसिमिक मॉडिफिकेशन, म्हणजे त्याच्यामध्ये एक जो क्लॉकवाईज आहे समजा आपण त्याला डेक्स्ट्रो रोटेटरी म्हणतो आणि एक अँटी क्लॉकवाईज आहे त्याला आपण लेव्हो रोटेटरी म्हणतो. म्हणजे राईट हँड साईडला जर तो टर्न झाला, रोटेशन झालं तर त्याला डेक्स्ट्रो, लेफ्ट हँड साईडला झालं तर लेव्हो म्हणतो. आणि दोघं जर असतील मिक्सचर असतील तर त्याला आपण रेसिमिक म्हणतो. म्हणजे त्याला रेसिमिक मिक्सचर्स असं म्हटलं जातं की ज्याच्यामध्ये डेक्स्ट्रो पण आहे आणि लेव्हो पण आहे. आणि डेक्स्ट्रोसाठी आपण
डी रिप्रेझेंट पण करतो, लेओसाठी एल पण रिप्रेझेंट करतो. डेक्स्ट्रोला अजून रिप्रेझेंट करायचं असेल तर पॉझिटिव्ह साईन रिप्रेझेंट करतात आणि लेओसाठी निगेटिव्ह साईन रिप्रेझेंट करतात. अशा पद्धतीने शो केलं जातं. रेसिमिक modification is optically inactive because of optical rotation due to molecule of one enantiomer is cancelled by equal and opposite optical rotation due to molecule of the other enantiomer. आता जे रेसिमिक मॉडिफिकेशन असतं म्हणजे जे रेसिमिक मिक्सचर असतं त्याची ऑप्टिकल हे इनॅक्टिव्ह आहे. कारण काय त्याच्यात दोन इनॅन्शिओमर आहेत समजा, आपण असं कन्सिडर केलं तर एकाचं रोटेशन म्हणजे दोघांचं रोटेशन इक्वल आहे, फक्त दोघांचं रोटेशन हे अपोजिट डायरेक्शनला म्हणजे साइन अपोजिट आहे म्हणून ते कॅन्सल होतं. रेसिमिक मॉडिफिकेशनसाठी आपण डी एल और पॉझिटिव्ह निगेटिव्ह साइन अशा पद्धतीने रिप्रेझेंट करतो. आता आपल्याला जो पुढचा टॉपिक बघायचा आहे फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. त्यालाच आपण काय म्हणतो, क्रॉस फॉर्म्युला असं म्हणतो. क्रॉस म्हणजे क्रॉसिंगसारखं अशा पद्धतीने ते असतं. टू रिप्रेझेंटेशन आर यूज टू रिप्रेझेंट कॉन्फिगरेशन ऑफ कायरल कार्बन अँड 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर ऑफ ऑप्टिकल आयझोमर्स ऑन प्लेन पेपर. आता बघा आपला जो पेपर असतो त्याला आपण प्लेन पेपर म्हणतो. ते 2 डायमेन्शन असतं, त्याच्यावर आपल्याला 3 डायमेन्शन रिप्रेझेंट करायचं आहे. तर हे जे फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला आपण कशासाठी यूज करणार आहे तर रिप्रेझेंटेशन करायचं आपल्याला कायरल कार्बन. कायरल कार्बन कोणाला म्हणायचं, आता बघा इथं हा कायरल कार्बन आहे, इथे जे दिलेलं आहे हे कायरल कार्बन आहे. याच्यामध्ये काय आहे, हा कार्बनला एक डब्ल्यू आहे, अटॅच झेड आहे, वाय आहे, एक्स आहे, म्हणजे 4 डिफरंट ॲटम आहेत किंवा 4 डिफरंट ग्रुप ऑफ ॲटम आहेत म्हणून आपण कार्बनला काय म्हणतो, कायरल असं म्हणतो. ठीक आहे, तर तो कायरल कार्बन आहे. तो रिप्रेझेंट करण्यासाठी आपण या फॉर्म्युल्याचा यूज हा करतो. आता यूज करताना दीज आर वेज फॉर्म्युला, एक वेज फॉर्म्युला आहे, दुसरा फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला आहे, त्याला आपण क्रॉस फॉर्म्युला म्हणतो. तर इथे बघा फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला आपल्याला दाखवला क्रॉस सारखा यूज केलेला आहे. चारी बाजूला हा मध्ये जो दाखवला नाही हा कायरल कार्बन आहे. कायरल का म्हणतोय कारण 4 बाजूला बघा एका ठिकाणी क्लोरीन, एका ठिकाणी ब्रोमिन, एका ठिकाणी हायड्रोजन, एका ठिकाणी आयोडीन, 4 डिफरंट ॲटम आणि तोच आपण बाजूला दाखवला आहे बघा. बॉन्ड अबोव द प्लेन, हे अबोव द प्लेन आहेत. म्हणजे जो पेपर असेल, आता प्लेन म्हणजे समजा आपण असा एक सेक्शन घेतला, अबोव द प्लेन म्हणजे एक हा वरती आहे, ठीक आहे, आणि हा पण एक असा वरती आहे, आणि बिलो द प्लेन म्हणजे ते खाली, बॉन्ड बिलो द प्लेन ते आपण डॅशने दाखवलेत, हा आपण डॅशने दाखवला. अशा पद्धतीने त्याचं आपण दाखवू शकतो. आता पुढे दिलं आहे बघा वेज फॉर्म्युला. When tetrahedral carbon is imagined to be present in the plane of paper, all 4 bonds at this carbon cannot lie in the same plane. समजा जर आपण इमॅजिन केला टेट्राहेड्रल कार्बन म्हणजे काय, टेट्राहेड्रल कार्बन आपण त्याला sp3 कार्बन म्हणतो. sp3 कार्बन म्हणजे काय, असा कार्बन की ज्याची व्हॅलन्सी 4 बॉन्डने सॅटिस्फाय, 4 सिंगल बॉन्डने सॅटिस्फाय, त्याला आपण टेट्राहेड्रल कार्बन असं म्हटलं जातं. आता हा कार्बन जेव्हा आपण प्लेन पेपरवर ड्रॉ करतोय म्हणजे रिप्रेझेंट करतोय त्यावेळेस 4 जे बॉन्ड आहेत किंवा 4 जे ॲटम आहेत ते काही त्याला जे त्याच्या सराउंडिंगमधले जे 4 बॉन्ड आहेत ते काही एकाच प्लेनमध्ये नाही आहेत, एकाच प्लेनमध्ये नाहीत. द बॉन्ड इन द प्लेन ऑफ पेपर आर रिप्रेझेंटेड बाय नॉर्मल लाईन. द बॉन्ड प्रोजेक्टिंग अबोव द प्लेन ऑफ पेपर आर रिप्रेझेंटेड बाय सॉलिड वेज simply by bold lines, while bond going below the plane of paper are represented by broken wedge or simply by broken lines. तर बघा याच्यामध्ये जो प्लेन ऑफ पेपरवर जो बॉन्ड रिप्रेझेंट आपण करतो, जी नॉर्मल लाईन आहे, इथे बघा नॉर्मल लाईन कुणाला दाखवलेली आहे, बी आरला आणि सी एलला दाखवली, ठीक आहे. तर ती काय रिप्रेझेंट करते, अबोव द इन द प्लेन. नॉर्मल लाईन काय रिप्रेझेंट करते, इन द प्लेन आपल्याला रिप्रेझेंट करते, ठीक आहे. म्हणजे ते दोन जे हायड्रोजन आणि क्लोरीन हे इन द प्लेनमध्ये आहेत, एका प्लेनमध्येच आहेत. नंतर जी प्रोजेक्टिंग अबोव द प्लेन ऑफ द पेपर, जी प्रोजेक्टिंग ही बघा ही अबोव द म्हणजे तो त्या पेपरच्या जो प्लेन घेतला आहे आपण, पेपर हा प्लेन कन्सिडर केला, तो पेपरच्या अबोव म्हणजे वरच्या दिशेला येतो आहे असं आपण लक्षात
घ्यायचं आहे, ठीक आहे. आणि बॉन्ड व्हाईल गोईंग बिलो द प्लेन, पेपरच्या खाली जो बॉन्ड आहे त्याच्यासाठी आपण ब्रोकन वेज, ब्रोकन म्हणजे जी ब्रोकन लाईन्स त्याला आपण डॅश लाईन म्हणतोय बघा, डॅशच्या स्वरूपात आहे ते अशा पद्धतीने. हा म्हणजे बिलो द प्लेन. ओके, म्हणजे कागदाच्या खाली. जर आपण असं कन्सिडर केलं, कागद घेतला तो आपण हॉरिझॉन्टली म्हणजे आडवा धरला, तर त्याच्यावर कार्बन लिहून घेतला, एक BrCl कागदावरच आहे म्हणजे पेपरवरच आहे, हायड्रोजन हा वरती कागदाच्या वरती बॉन्ड आहे, आणि आयोडीन हा कागदाच्या खाली खाली बॉन्ड जातो तो. अशा पद्धतीने त्याला आपण वेज फॉर्म्युला म्हणतो. तर हे जे अशा पद्धतीचं स्ट्रक्चर असतं ते अबो असतं, अबो द प्लेन म्हणजे वरच्या दिशेला. नंतर अशा पद्धतीचं डॅश स्ट्रक्चर असतं त्याला आपण बिलो म्हणजे बिलो द प्लेन आहे तो, त्या प्लेनच्या खाली. आणि जे फक्त डॅश आपले नॉर्मल लाईन्स आहेत ते म्हणजे तो ऑन द प्लेनवर असतात ते. अशा पद्धतीनं वेज फॉर्म्युला हा रिप्रेझेंट केला जातो. पुढचं बघायचं आपल्याला लॅबोरेटरी टेस्ट ऑफ हॅलो अल्केन. हॅलो अल्केनच्या लॅबोरेटरी टेस्ट कशा पद्धतीने केल्या जातात. हॅलो अल्केन जनरली काय एक न्यूट्रल टाईप आहे, न्यूट्रल टाईप इन ॲक्वॅस मीडियम, म्हणजे जो ॲसिड नाही बेस नाही त्याला आपण न्यूट्रल म्हणू. ऑन वॉर्मिंग विथ ॲक्वॅस सोडियम और पोटॅशियम हायड्रॉक्साईड. समजा आपण सोडियम किंवा पोटॅशियम हायड्रॉक्साईड, सोडियम हायड्रॉक्साईड म्हणजे NaOH असतो, पोटॅशियम हायड्रॉक्साईड म्हणजे KOH असतं, ठीक आहे. आता इथं फक्त काय रिप्रेझेंट केलं आहे, OH मायनस रिप्रेझेंट केला आहे रिॲक्शनमध्ये खाली जर बघितलं तुम्ही. तर हे जे हॅलो अल्केन्स आहेत आपण त्याला अल्किल हॅलाइड कॉमन म्हणतो. हॅलो अल्केन्स त्यांचा IUPAC असतं नेम. तर ते आपण जरा हायड्रॉक्साईड्स बरोबर म्हणजे सोडियम किंवा पोटॅशियम हायड्रॉक्साईड बरोबर जर वॉर्म केलं, द कोव्हॅलंट बॉन्डेड हॅलोजन इन हॅलो अल्केन इज कन्वर्टेड टू हॅलाइड आयन. तर जे हॅलो अल्केन होतं, हॅलो अल्केनचं काय झालं, हॅलाइडमध्ये कन्वर्जन झालं. म्हणजे हा जो OH आहे हा R बरोबर कनेक्ट होणार आहे. OH आहे तो R म्हणजे अल्किल, हायड्रॉक्सिल आयन हा अल्किल बरोबर कनेक्ट होतोय. हा अल्कोहोल आपल्याला मिळाला आणि हा जो X होता तो बाहेर पडला, त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज येईल, कारण तो मोर इलेक्ट्रॉन निगेटिव्ह असल्यामुळे जो सिंगल बॉन्ड आहे ते दोघं इलेक्ट्रॉन तो घेऊन जातो स्वतःबरोबर. When this reaction mixture is acidified by adding dilute nitric acid and silver nitrate solution is added to precipitate of silver halide is formed, which confirm presence of halogen in the original organic compound. आता त्याच्यासाठी रिएक्शन, आता बघा ही हॅलाइड आयन्स आपल्याला मिळाला आहे. याच्यात जर आपण सिल्वर आयन्स म्हणजे सिल्वर आयन कशात असतं, सिल्वर नायट्रेटमध्ये असतं, ते जर आपण ॲड केलं तर आपल्याला सिल्वर हॅलाइडचा प्रेसिपिटेट मिळणार आहे. मग आपल्याला कन्फर्म होतं की जो ओरिजिनल ऑर्गॅनिक कंपाऊंड होता त्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे, हा ओरिजिनल ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे, त्याच्यामध्ये हॅलोजन प्रेझेंट आहे असं आपण कन्फर्म करू शकतो. ही लॅबोरेटरी टेस्ट आहे हॅलो अल्केनची. पुढचा जो टॉपिक आहे न्यूक्लिओफिलिक. न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन ऑफ हॅलो अल्केन. हॅलो अल्केनच्या ज्या न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे ते आपल्याला बघायचं आहे. आता न्यूक्लिओफिल काय असतो, ज्याच्याकडे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे किंवा ज्याच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे त्याला आपण न्यूक्लिओफिल असं म्हणतो. सबस्टिट्यूशन म्हणजे काय, तो रिप्लेस करेल दुसऱ्याला. When group bonded to carbon in a substrate is replaced by another group to get a product with no change in state of hybridization of that carbon, the reaction is called substitution reaction. सबस्टिट्यूशन रिएक्शन म्हणजे काय, एक जो ग्रुप असतो तो एखाद्या रिजनमधला किंवा सबस्ट्रेटमधला ग्रुपला तो रिमूव्ह करतो, किंवा एखादा ॲटम दुसऱ्या जो सबस्ट्रेट आहे त्याच्यातला जो एक ॲटम आहे किंवा ग्रुप ऑफ ॲटम आहे त्याला रिमूव्ह करतो आणि स्वतः तिथे जाऊन कनेक्ट होतो. पण हे करत असताना हायब्रिडायझेशन चेंज होत नाही, त्याला आपण सबस्टिट्यूशन रिएक्शन असं म्हणायचं. द CX बॉन्ड म्हणजे कार्बन हॅलोजन बॉन्ड आहे. इन अल्किल हॅलाइड इज पोलर कोव्हॅलंट बॉन्ड. पोलर आहे म्हणजे काय, कार्बन आणि हॅलोजन. पोलर आहे म्हणजे कार्बन पार्शियल पॉझिटिव्ह आहे, हॅलोजन पार्शियल निगेटिव्ह आहे, म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे, म्हणून आपण त्याला पोलर कोव्हॅलंट बॉन्ड म्हणतो. कार्बन
कार्बन एक्स बॉन्ड इज पॉझिटिव्हली पोलराइज. CX वर जो कार्बन आहे तो कसा आहे, पॉझिटिव्ह पोलराइज आहे. इन अदर वर्ड CX कार्बन इज अ इलेक्ट्रोफिलिक सेंटर. आपण याला जसं म्हणू शकतो, CX मध्ये जो कार्बन आहे तो इलेक्ट्रोफिलिक सेंटर आहे. इलेक्ट्रोफिलिक सेंटर म्हणजे काय, इलेक्ट्रोफिल म्हणजे काय, ज्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे किंवा ज्याच्याकडे इलेक्ट्रॉनची कमी आहे, डिफिशियंटी आहे, त्याला आपण इलेक्ट्रोफिलिक म्हणतो. इट हॅज देअर फॉर टेंडन्सी टू रिॲक्ट विथ अ न्यूक्लिओफाईल. आता हा जो इलेक्ट्रोफिल असतो त्याची टेंडन्सी असते की तो न्यूक्लिओफाईल बरोबर रिॲक्ट होईल. न्यूक्लिओफाईल म्हणजे ज्याच्याकडे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे, ज्याच्याकडे इलेक्ट्रॉन जास्त आहे, ज्याच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे, त्याच्याबरोबर तो रिॲक्ट होईल. अल्किल हॅलाइड रिॲक्ट विथ अ व्हरायटी ऑफ अ न्यूक्लिओफाईल टू गिव्ह न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स. आता हे जे अल्किल हॅलाइड असतात म्हणजे हॅलो अल्केन, तर ते वेगवेगळे अनेक प्रकारचे जे न्यूक्लिओफिलिक आहेत, न्यूक्लिओफाईल्स आहेत, त्यांच्याबरोबर ते रिॲक्ट होतात. त्याला आपण न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन, त्यालाच एसेन रिॲक्शन असं म्हटलं जातं. द रिॲक्शन इज रिप्रेझेंटेड इन जनरल फॉर्म ॲज गिवन बिलो. हे बघा, ही जनरल फॉर्ममध्ये रिॲक्शन रिप्रेझेंट केली आहे. न्यूक्लिओफाईल म्हणजे निगेटिव्ह ज्याच्यावर चार्ज असा पेसीज, हा आपल्याला हॅलो अल्केन दिला आहे, बाकीचे आपण इथं दाखवले नाही, फक्त डॅश करून दिलेला आहे. कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणजे तो इलेक्ट्रोफाईल आहे, हॅलोजनवर निगेटिव्ह चार्ज आहे. हा न्यूक्लिओफाईल इथे जाऊन अटॅच होईल आणि हा जो हॅलोजन आहे म्हणजे हॅलाइड आहे तो बाहेर पडेल. याला म्हणायचं न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. वेन सबस्ट्रेट रिॲक्ट फास्ट इट्स सेड टू बी रिॲक्टिव्ह. जर सबस्ट्रेट फास्ट रिॲक्ट होत आहे म्हणजे याच्यातलं रिॲक्शन जर फास्ट झाली तर आपण काय म्हणू, जे सबस्ट्रेट आहे तिथं ते कसे आहेत, रिॲक्टिव्ह आहेत. कसे आहेत, रिॲक्टिव्ह आहेत. रिॲक्टिव्हिटी ऑफ अल्किल हॅलाइड इन एसेन रिॲक्शन डिपेंड अपॉन 2 फॅक्टर. आता ही जी रिॲक्टिव्हिटी आहे 2 फॅक्टरवर डिपेंड असतं. एक तर सबस्टिट्यूशन जी स्टेट असते कार्बनचे, म्हणजे बघा प्रायमरी, सेकंडरी, टर्चरी असे कार्बन असतात. ठीक आहे. आता प्रायमरी कार्बन कोणाला म्हणायचं, जो कार्बन फक्त दुसऱ्या एका कार्बनला अटॅच आहे त्याला प्रायमरी, जो कार्बन दुसऱ्या 2 कार्बनला अटॅच आहे त्याला सेकंडरी, आणि जो कार्बन 3 कार्बनला अटॅच आहे त्याला टर्चरी. आता एक्झाम्पल, आता हा प्रायमरी कार्बन आहे, हा सुद्धा काय आहे, प्रायमरी कार्बन आहे. नंतर समजा हे जर एक्झाम्पल बघितलं, इथे हा टर्चरी कार्बन बघा, 1 2 3 1 2 3 कार्बन आहे त्याच्या सराउंडिंगमध्ये, तो टर्चरी झाला. नंतर हा जो कार्बन आहे, हा जो कार्बन आहे हा सेकंडरी कार्बन आहे, कारण तो दुसऱ्या 2 कार्बनला अटॅच. असं प्रायमरी सेकंडरी टर्चरी कार्बन असतात. तर त्यांची जी रिॲक्टिव्हिटी ऑर्डर आहे, जो टर्चरी अल्किल हॅलाइड असेल तो फास्ट रिॲक्ट होईल. टर्चरी अल्किल हॅलाइड्स हे क्विकली रिॲक्ट होतील कारण ते हायली रिॲक्टिव्ह असतात. त्याच्यानंतर रिॲक्टिव्हिटी कोणाची असते, सेकंडरी अल्किल हॅलाइडची, सगळ्यात कमी असते प्रायमरी अल्किल हॅलाइडची. किंवा अशा पद्धतीने हे रिप्रेझेंट केलेलं आहे इथे. दुसरा जो फॅक्टर आहे तो फॅक्टर असतो लिव्हिंग ग्रुपचा. लिव्हिंग ग्रुप इज अ ग्रुप द ग्रुप विच लिव्ह द कार्बन बाय टेकिंग अवे द बॉन्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे जो लिव्हिंग ग्रुप असतो तो जेव्हा बाहेर पडतो रिॲक्शनमधनं, कारण न्यूक्लिओफाईल जेव्हा अटॅच होतो तेव्हा लिव्हिंग ग्रुपसुद्धा हा बाहेर पडतो, आणि लिव्हिंग ग्रुप जाताना स्वतःबरोबर त्या बॉन्ड पेअरमधले इलेक्ट्रॉन म्हणजे जे 2 इलेक्ट्रॉन असतात ते पण घेऊन जातो. म्हणजे सिंगल बॉन्डला 2 इलेक्ट्रॉन असतात ते घेऊन जातो. द सबस्ट्रेट अंडरगो 2 चेंज ड्युरिंग एसेन रिॲक्शन. एसेन रिॲक्शनमध्ये 2 चेंज होतात. CX बॉन्ड काय होतो, हेट्रोलायसिस. हेट्रोलायसिस म्हणजे काय आहे, हे दोघं डिफरंट ॲटम आहेत, यांचं ब्रेकिंग होतं हेट्रोलायसिस. जो पॉझिटिव्ह असतो त्याच्याकडे इलेक्ट्रॉन राहत नाही, त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येतो, आणि जो इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो तो दोघं इलेक्ट्रॉन घेऊन घेतो, त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज येतो. याला आपण हेट्रोलायसिस असं म्हणतात. ठीक आहे. याच्याने बॉन्ड ब्रेकिंग होते आणि न्यू बॉन्ड इज फॉर्म बिटवीन कार्बन अँड न्यूक्लिओफाईल. आणि जो न्यूक्लिओफाईल असतो तो त्या कार्बनवर काय होतो, बॉन्ड फॉर्म करतो. तो काय करतो, बॉन्ड फॉर्म करतो. समजा अशा पद्धतीने बॉन्ड फॉर्म केला. दिस चेंज मे ऑकर इन 1 or more स्टेप. हे चेंज होताना 1 किंवा 2 स्टेप त्या रिॲक्शनमध्ये होतात. डिस्क्रिप्शन रिगार्डिंग द सिक्वेन्स अँड द वे इन विच दिस 2 चेंज टेक प्लेस इन एसेन रिॲक्शन इज कॉल्ड
मेकॅनिझम ऑफ एसएन रिएक्शन. हे जे पूर्ण 2 स्टेपमध्ये जे आपल्याला रिएक्शन दाखवलेले असते आपण त्याला मेकॅनिझम म्हणतो, एसएन मेकॅनिझम. मेकॅनिझम इज डेरिव्ह्ड फ्रॉम द रिझल्ट ऑफ स्टडी ऑफ कायनेटिक ऑफ एसएन रिएक्शन. आता ही जे मेकॅनिझम आहे याच्याने काय होणार आहे, कायनेटिक जो स्टडी असतो रिॲक्शनचा, म्हणजे रिॲक्शन फास्ट होते, स्लो होते, एनर्जी कुठं वाढते, एनर्जी कुठं कमी आहे. ओके, तर त्याला आपण मेकॅनिझम आपल्याला म्हणजे स्टडी ऑफ कायनेटिक्स त्या एसएन रिॲक्शनचा आपल्याला त्याचा यूज होतो, रिझल्ट असतो तो. 2 मेकॅनिझम वेअर ऑब्झर्ड इन व्हेरियस एसएन रिॲक्शन. एसएन रिॲक्शनचे 2 मेकॅनिझम आहे, एक आहे SN1 आणि एक आहे SN2 मेकॅनिझम.